नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पिरंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पुरवठा निरीक्षक या पदाचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। पुरवठा निरीक्षक या पदाचा एक्सपेक्टेड कट ऑफ आज आपण बघणार आहोत। तुमचे कास्ट कॅटेगरीनुसार किती क्वेश्चन बरोबर असायला हवेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। ओपन कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटचे 81+ प्रश्न बरोबर असले पाहिजे आणि ओपन कॅटेगरीमध्ये फिमेल कॅन्डिडेटचे 78+ क्वेश्चन बरोबर असले पाहिजे। नंतर बघा ओबीसी मध्ये मेल कॅन्डिडेटचे 80+ प्रश्न आणि ओबीसी मध्ये फिमेल कॅन्डिडेटचे 76+ प्रश्न। ईडब्ल्यूएस आणि ओबीसी जवळपास सारखाच असेल। ईडब्ल्यूएस मध्ये मेल कॅन्डिडेटचे 80+ प्रश्न आणि ईडब्ल्यूएस मध्ये फिमेल कॅन्डिडेटचे 76+ प्रश्न। नंतर बघा एंटी कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटचे 78+ प्रश्न आणि फिमेल कॅन्डिडेटचे 74+ प्रश्न बरोबर असले पाहिजे। नंतर बघा एससी कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटचे 75+ प्रश्न आणि एससी कॅटेगरीमध्ये फिमेल कॅन्डिडेटचे 72+ प्रश्न। नंतर बघा एसटी कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटचे 72+ प्रश्न आणि एसटी कॅटेगरीमध्ये फिमेल कॅन्डिडेटचे 68+ प्रश्न बरोबर असले पाहिजे। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे मी तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगितलेलं आहे। यामध्ये 1-2 प्रश्न मागे पुढे होऊ शकतात। सर्व पेपरचे ॲनालिसिस करून हे अंदाजित कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।